स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या हद्दीत रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे लगत सांगोल्यातील एका तरुणाने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे। जमीर सलीम मुलानी, राहणार सांगोला, जिल्हा सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे। आज सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे। रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे लगत SR धाब्याजवळ एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे। मयत मुलानी याच्या शर्टाच्या खिशामध्ये एक मोबाईल पोलिसांना मिळून आला। तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये सोलापूर ते सांगोला, सांगोला ते सांगली अशी ST बसची 2 तिकिटे पोलिसांना मिळून आली। यावरून कवठेमहांकाळ पोलिसांनी ओळख पटवली। घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल आटपाडकर, कट्टीमणी, श्रीमंत करे यांनी भेट देऊन पंचनामा केला।